सध्या हे दोन व्हिडिओ राज्यात चांगलेच गाजतायत। हे कोणी गुंड किंवा मवाली नाहीयेत, तर हे आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य। एक आहेत आमदार संजय गायकवाड आणि दुसरे आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट। हे दोन्ही नेते आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे। याच दोन्ही संजयंमुळे एकनाथ शिंदे चांगलेच अडचणीत आलेत। व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल एकनाथ शिंदे अडचणीत का आलेत, कारण या दोन्ही संजयांच्या कारनाम्यांमुळे समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा होतीये। या व्हिडिओत दिसणारे संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत। राज्याचं अधिवेशन सुरू असल्यानं संजय गायकवाड हे आमदार निवासात मुक्कामाला आहेत। मुक्कामी असल्यानं आमदार गायकवाडांनी आमदार निवास कॅन्टीन मध्ये जेवण मागवलं होतं। वरण आणि भाताचा पहिला घास खाल्ल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं। त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टीन मध्ये जात मला विष खायला घालतो का असं विचारलं आणि कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि संजय गायकवाड यांनी त्याला बुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी आमदार साहेब टॉवेल आणि बनियनवरच कॅन्टीन मध्ये आले। त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। हा विषय शांत होतोय ना होतोय तोच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला। हातात सिगारेट, पैशांनी भरलेली बॅग आणि बनियनमध्ये बसलेले शिरसाट, अर्थात त्यांच्या हा बेडरूम मधला व्हिडिओ असल्यानं हा पेहराव इथं दुर्लक्षित केला जाऊ शकतो, पण पैशांनी भरलेली बॅग मात्र धक्कादायक बाब आहे। त्यामुळे संजय शिरसाट देखील अडचणीत आलेत। अर्थात शिरसाटांनी यावर स्पष्टीकरण देताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय, पण ही बॅग पैशांचीच आहे हे मात्र आता सर्वांनाच कळून चुकलंय। संजय राऊतला आता रिकामा काम आहे, त्याला काही काम राहिलेलं नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत, आता याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही, म्हणून काहीतरी आता नवीन काहीतरी चक्र फिरवायचा भानगडीत पडतो। अरे मूर्खा, तू जो काही बेडरूम मध्ये हॉटेलमधले बेडरूम मधले व्हिडिओ दाखवू का त्याचे कुठं ते, परंतु ह्या नीचपणाचं राजकारण आम्हाला शिकवलेलं नाही। जे बोलायचं तोंडावर ठासून बोलायचं आमची सवय, म्हणून हे अशा मूर्ख माणसाच्या नादी आम्ही लागत नाही। आणि तो जो काही व्हिडिओ दाखवलाय, मी बनियनवर बसलेलो आहे, माझ्या बाजूला माझा डॉग आहे, प्रवासातून आलेलं तो चित्र एकंदरीत दिसतंय। आणि याला इतकं जर जासूसी करायची तर माझ्या बरोबर फिर ना, मी आणखीन काय काय करतो ते सुद्धा तुला दाखवतो। हिम्मत असेल तर ये पाहायला। तुमच्यासोबत अनेक जवळ माणसं असतात, त्यांच्यापैकी तुमचा कोणावरती संशय आहे का? कुणी आम्ही कुणावर संशय घेत नाही। संजय राऊतला चांगले चांगले जर व्हिडिओ पाहिजे असेल ना, त्यांनी माझ्या बरोबर चालावं। पण साधारण याची आता चौकशी तुम्ही करणार का? कारण त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचं पाहायला मिळतं आणि तुम्ही जेव्हा गुवाहाटीला जेव्हा गेला होता त्यातली एक बॅग असल्याचं सुद्धा ते म्हणत। किती मूर्खपणा! आता गोवाहटीहून बॅग मी गोव्याला घेऊन जाईल का? गोव्याहून मुंबईला आणेल का? मुंबईहून पुन्हा संभाजीनगरला घेऊन जाईल? अरे एवढा प्रवास कधी बॅगेचा होतो का? लंडनला कशा जातात आपल्या बॅगा पटकन, तशीच मी आणली नसती का? मूर्खपणाचं लक्षण, मूर्ख पागल झालेलं तो। या दोन्ही संजयांमुळे खरी गोची झाली आहे ती एकनाथ शिंदेंची। सत्तेत उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आपली पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतायत। दिवस रात्र एक करून शिंदे एक एक कार्यकर्ता जोडण्याचा प्रयत्न करतायत। आगामी स्थानिक निवडणुकांसाठी शिंदे पक्षास बळकटी आणतायत। नाना विविध तऱ्हेनं पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण पक्षात असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या कारनाम्यांमुळे पक्षच अडचणीत येऊ लागलाय। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी देखील या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत नेत्यांचे कान टोचलेत। समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराज आहेत। मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागळत आहे। त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मात्र एकनाथ शिंदेंना ही ताकीद देण्याची वेळ का आली? पक्षातील नेत्यांची मुजोरी का वाढली आहे? यावर आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे। याशिवाय आपण त्यांना निवडून का दिले? खरंच हे जनतेचे सेवक आहेत का? स्वतःला जनतेचे कैवारी समजणारे हे नेते खरंच इतके संवेदनशील आहेत का?
याचं आत्मचिंतन करण्याची वेळ जनतेवर आली आहे. यावर आता भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार खपवून न घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेत आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास इतकंच. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.